आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी की दापोली नगरपंचायतीमध्ये उबाटा पक्षाला खिंडार पडलेलं आहे। 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन करत 5ही नगरसेवक जे ते उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतं। विधानसभेआधी राष्ट्रवादीतून उबाटात केलेला त्यांनी प्रवेश केलेला होता आणि विकासाच्या मुद्द्याला धरून आता ते शिवसेनेत प्रवेश करतात। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय। दापोली नगरपंचायतीतले 5 नगरसेवक आहेत ज्यांनी आता स्वतःचा एक वेगळा गट स्थापन करून ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय। पुढली बातमी अशी की वाई पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात गेल्या 2 तासांपासून ट्रॅफिक जाम झालेला आहे। वाहतुकीचा खोळंबा झालाय। घाटामध्ये अपघात झाल्यामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली। घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण झाल्याचं कळतंय। आणि ही जी परिस्थिती आहे ती वाई पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात निर्माण झालेली आहे। गेल्या 2 तासापासून वाहनं जी ती जागीच थांबू नये याला कारण असं आहे की घाटामध्ये एक अपघात झालाय आणि या अपघातामुळे सगळी वाहतूक जी ती विस्कळीत झाली आहे। त्यामुळे येणारी आणि जाणारी दोन्हीकडची वाहतूक जी ती थांबू नये। घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक कोंडीमुळे आता पर्यटक हैराण झालेत।